चॅनल प्रस्तुत करचे सद्विचारू कार्यक्रमाक पुराजना स्वागत करता। सद्विचारू सत्कार्य आमगेल जीवनाचे एक उद्देश म्हणजे ह्या कार्यक्रमाचे आशय। तशीची आज आमगेलोट्टू डॉक्टर रश्मी नायक भक्ता हांनी आसाची। हांनी एक एलेमरेया काळी म्हणता पळय तशी इत्याक म्हळ्यार हांगेल हव्यासू मस्तस आणि हांनी डॉक्टरेट खंयच्यान तो केलेले आणि हांगेल हव्यासू हांगेले पुराचे जीवनाचे एक आयचे पासूनाचे एक जीवनाची जर्नी कशी आशिल्ले ताजे बद्दल पुरा उलोवया। तांकां हाजेकिंत प्रथम जावन हांव तांकां ह्या कार्यक्रमाक स्वागत करता। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत करता सर। तशीची आज आमगेले एक अतिथी जावन येनो तुम्ही हांगा आयलेले आमकां मस्त खुशी जाला। तुम्ही एक आज तुमगेले एक डॉक्टरेट घेतिल्लें सर ताजे बद्दल उलोवचें काय की तुमगेले एक जीवनाचे जर्नी बद्दल आज आमी आमगेले विक्षकांक तिळसूचें आसा। प्रथम जावन हांव तुमगेले कसन निमगुचें म्हळ्यार तुमगेले एक बाल्य एक तुमगेले एक परिचय आमगेले विक्षकांक कोरका म्हणून हांव तुमगेले निमून घेता सर। हरि ओम नमस्ते। जगन्माते महालसा नारायणी देवी का वंदन करताची आमगेले यती परंपरे आशिल्ले काशी मठाधीश संयमेंद्र तीर्थ स्वाम्यांक तशीची गोकर्ण मठाधीशांक कवळे मठात स्वाम्यांक स्मरण करताची मगेल हें संशोधनेक पूरक जावन आशिल्ले प्रत्येक आमगेल मलगडे वैदिक वृंद जो प्रत्येकल्यांकय हांव प्रत्यक्ष आनी परोक्ष जावन आशिल्ले सहकार केलेल्यांकय स्मरण करता। तशींची आजी हें मगेल संशोधनेचे बग्गे जेन्ना तिळसूच्याक एक आमकां अवकाश दिलेले यू चॅनलाचे प्रत्येक हांकां हांव आभारी जावन आसता। तशी हांव रश्मी नायक म्हणून मुलतः हेब्रीची आमगेले घराणें नांव केरदंडे नायक फॅमिली म्हणून म्हळ्यार ही केरदंडे म्हळ्यार तळेदंडे म्हाका शशिलींची म्हणून मगेल आज्जो फुडें तळेदंडेले आशिल्ले ताका आमगेले फॅमिलीक केरदंडे नायक म्हणून एक नांव आशिल्लें। आमगेले अविभक्त कुटुंब म्हळ्यार मगेल अन्नाक 4 जाण बाबा आमी पुरा जाण एक घर कडेन आशिल्लींची मगेल आना तशी आमकां एक बाल्य म्हळ्यार समृद्ध जीवन जावन आशिल्लें। आका अण्णा मांतू माव प्रत्येक रिलेशन वरांनी आमकां मेळनाशिल्लें। तांणी आमकां प्रत्येक आचारू विचारू आमगेले देव धर्म प्रत्येक विचारा बगे आमकां तिळसीत आशिल्लींची। मागीर आमकां भजन कीर्तन कसन पुरा एक बाल्याक जावका सहज जावन त्या सकट आमकां तांणी शिकोवन दिता आशिल्लींची तशी। मागीर आमकां काणी सांगचे प्रत्येक हव्यासो तर एकल्यांक एक हव्यास आसता आशिल्ले ते आमी सहज जावन पळयता येता आशिल्लींची। तशी आमगेले बाल्य जीवन म्हणचे आनी आमगेले सिटी दुखून भायर आशिल्ले एक 2 किलोमिटर तशी ते प्रशांत वातावरण आशिल्लें आमगेले गिल्लाळी म्हणचे जाग तो थंय मस्त कसने पोल्युशन ना कसने जनजंजाट तशी ना अशी ते मस्त इंटिरियर प्लेस दुखून प्राणी पक्षी पूर ताजे आमी चिलीपिली पळोवचे एक नविलू नृत्य करचे तशी मांकड येयल्यार ताजे चेश्ट कसन आसा त्या पूर आमी सांदुकून पळोवन नाशिल्लींची। मांकडा चेश्ट पळोवचे खुशी म्हळ्यार आतां खुशी जाता बट त्या टायमार तांकां धांवडोचे कळचे राखून बसकाशी वय 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 तोटा कायल्यारी धांवडाचे तशी आमगेले बाल्य जिवनांत आमी भरती एक्टीव जावन आसता आशिल्लींची। घरकडे गोरवां आशिल्लींची वासुरू त्या पूर आमी सकट पळोवन घेवन व्हड जालेलींची तशी आमगेले बाल्य जीवन म्हळ्यार। आनी आमगेले स्कूल वच्चाक 2 किलोमिटर आशिल्लें हेब्री दुखून आमगेले घर भितर वच थंय आमी दिवस आमगेले घरचे चेडूं सकट वट्ट जावन चमकून वता आशिल्लींची। मागीर चमकून येवचे आज काल चेडूं हांकां चमकुचे म्हळ्यार त्यात आरोग्य कितले आमकां हेल्पफूल जावन आशिल्लें म्हूण आतां दिसता। सकाळीं पुरा उठून न्हावन कोरून चेडूं पुरा वट्ट जावन वच्चे ते 2 किलोमिटर आमकां चमकता आनी आमी खेळले करेक्ट डायजेशन जावन आमकां मात तें करेक्ट वता आशिल्लें मनाना करून घेवच्याक आनी कितले हेल्पफूल जावन आशिल्लें म्हूण आतां आमकां दिसता। त्यात बाल्याचे नेनप म्हणटा पळय ते रान्ना वाटेर वताना ते जुळू जुळू उद्दा वता आसता त्या सकट आमकां पळोवच्या भारी खुशी जाता आशिल्लें
कंची तोड आयल्यारी तांत कसं नस पळून घेऊन मुखार वचचे तशी थंय दोणी सोडचे पुरो आमी भरती एन्जॉय करता आशिल्ली आमगेले बाल्य चेस्ट केलेलं असं तुम्ही मस्त केला म्हळ्यार तशी आमगेले अम्माले कुळार वरेन अविभक्त कुटुंब आशिल्लें थंय रज्यार गेल्यार आमगेले मम्माल चेडू आनी मेळटा आशिल्ले थंय तोटा वचून आंबू काडचो प्रत्येक हें करचें चेस्ट करनातिले आमी कसं नाही वरलाल ना म्हण येता पुढे चाललो चल्ली म्हणून भेद ना वय आनी खेळचे लगोरी मागीर कल्लाटा सोप्पाटा जुबली आत्ता त्या चेडूंक पुरा विसरून गेला म्हूण येता तसल खेळ आमी नैज अंतूची होड जाल्याशी आशिल्लींची आनी पावसाळी येवं भितर आमी आळंबींची वच्चे तशी आमकां प्रत्येक नॅचरल जावन मेळटा आशिल्लें पणस जावो आंबू जावो प्रत्येक आता तुम्ही हंगे येवचे वचून गे न्हू आळ आंबो दुड दिवन घेवं दुड दिवन घेवका न्ही ते आमकां पेटयताची तशें देखून न्हू आमकां सने तितले डिफरन्स जाय न्ही जाल्यार ते आमकां जावन ओरिजिनल ते कॉन्टॅक्ट आशिल्लो प्रकृती वाटो आमी विंचूचे पुरा ताजे एक्सपिरियन्स विंगड आमी सकड चेडू आनी वच्चे एक मंताल चेडू की आनी पुरा ಒಟ್ಟು जावन वच्चे कसन मेळटा कोणा कितले मेळ्ळे म्हणचे क्युरियोसिटी तशी ते एक समृद्ध जावन आशिल्ले परीक्षा म्हणून वत्तड ना आशिल्ले आमकां ट्युशन वचका म्हण नाशिल्लें तांणी घरांतूच शिकयतलींची तशी टेन्शन फ्री म्हणटा पळय तशी नृत्य भागवचुचे संगीता वच्चे पुरा आमगेले आत्ता पळयता न्हू आमगेलें समृद्ध बाल्य म्हणून एज्युकेशन खंय केलें प्रायमरी सांगली तुमी पळय गव्हर्मेंट स्कुलांतूच केलें हेब्रीचें तशीच आमगेले लागीं गांव मुद्राडीचे MNDSM प्रौढशाळेंत म्हगेले हायस्कूल विद्याभ्यास जाल्ले ताजे नंतर आमकां म्हळ्यार फुडें इतले कॉम्पिटिशनांनी नाशिल्ले शी वचका तशी वचका गोल तशें म्हूण कसन आमी कसन शिक्का म्हूण एक आसता तशी सहज जावन हेंच वचका फील्ड म्हणून आमकां कसं कोणें सांगतली नाशिल्लींची आमी सहज जावन मागीर आमगेले वेव्हारा घर तशी BCom घेवचें म्हणून तशी सायन्सा वचचें कसं लायक डॉक्टर न्ही इंजिनियर करचें तें करूं ना न्हय हांव डिग्री करची न्हय म्हणून एक सहज जावन BCom वचचें म्हणून हांव हिरेडकाचे PU कॉलेजाचे चमकली गव्हर्मेंट PU कॉलेजाक ताजे नंतर डिग्रीक तेन्ना आमगेले गांवांत तितली फेसिलिटी ना आशिल्ले म्हणून आमी MGM कॉलेजात चमकली MGM कॉलेज BCom वोकेशनल म्हणून कोर्स हांवें सिलेक्ट केले तशी BCom गेली त्या टायमार वोकेशनल कोर्स करता जाल्यार इतले पर्संटेज म्हूण कसं नाशिल्ले की पर्संटेज म्हूण आशिल्ले मागीर ताका समजावन पर्संटेज आशिल्ले तशी म्हळ्यार आतां 90% वयर घेतलेंक पुरो वोकेशनल घेवका म्हणटात तशी म्हळ्यार आमकां एक डिस्टिंक्शन येता तितले मार्क आशिल्लो तशी आमी ते फील्ड सिलेक्ट केले मागीर BCom वत्ताची म्हळ्यार आमगेले घर कडेन सांदुकून एक योगा अध्यात्म ते पुरो विचार आशिल्ले म्हळ्यार आमगेले राघवेंद्र पै माम मैसूर तांणी हेब्री गांवांतू एक योग शिबीर कोर नाशिल्ली ती एक 92 की 93 इसवीक तेन्ना आमगेले घरचे सक्कड जाण मलगड सक्कड जाण ताका भागविसून आशिल्लीं ती मागीर त्या नित्य जीवन अळवडसून घेवन आशिल्लींची योगा करचे प्राणायाम करचे पुरो तेन्ना आमी ते पळोवन घेता आशिल्लींची मागीर आमगेले बाप्पा लक्ष्मण नायक म्हणून तांणी सक्कड चेडवांक सकाळीं वग्गी जागोवन योगा अभ्यास करस आशिल्ले ते थंय कराबू नज म्हूण ते आमी पुरा जाणांके ಒಟ್ಟು करतना आमी संत ಒಟ್ಟು मेळटा आशिल्लींची ते पुरा पळोवन घेवन केलो वेळा तांणी शीर्षासन करतना माती सकयल पांयोर हें कसं बा म्हणून अशी कुतुहला पळोवची आमी तशी हांवें करूं जतकी पळया म्हूण तशी पळयत करता आशिल्लींची केलो करता आशिल्ले केलो जायना सोडटा आशिल्ले तशी मागीर सुदर्शना क्रिया योगा शिबीर जाता आशिल्ले हेब्रींतू मागीर सिद्ध समाधी योगा ते पुरो शिबीर जाताना तांगेले ते शिकयतले गुरू आमगेले घरा येवन रावता आशिल्लींची तांणी ते विचार पुरो सांगता आसतना म्हाका ते कसं की हें लायकच न्हय म्हणून तांणी होड्डाले उलयता आसल्यार आमी ते आयकतले बसून हें कसं ना भाजी म्हाका कसं आस त्या पुरो म्हाका आयकूं का पळोवं का म्हणून मागीर तशीच म्हगेले आनू मंजुनाथ नायक म्हणून तांणी ते शक्ती दर्शन योगाश्रम म्हणून एक किन्नीगोळींत आश्रम आशिल्ले थंय वचून घेवन ते योगा आनी शिकून ध्यान आनी परत शिकून घेवन आयले तेन्ना थंयचे एक मॅगझीन येता आशिल्लें तेन्ना हें करून घरा येवं तशें करता आशिल्लें प्रती म्हयनो ताजे विचार पुरो आमी वाजीत आशिल्लींची हरशीं पुरो आसा न्हय म्हणून म्हळ्यार हाजी म्हाकशी एक क्लास कर न्हू एक हें करता म्हणचे उद्देश ना ताजे बग्गे माहिती संग्रह करता वता आशिल्ले हें अशें केलें अशें जाता म्हणून मागीर BCom वता आसता ताजे फुडें आमगेले हरिकंडिगेंत एक महालसा नारायणी देवालय जालें
थंय आमी अशींची आयतारा फ्री आशिल्ली तेन्ना आमगेले वेव्हार नासतील वेळाक थंय वचून भजने किर्तने पुरा भाग घेता आशिल्लीं त्यांची म्हाका थंयची वातावरण पळयताना थंय ध्यान मंदिर आशिल्लें दत्तात्रेयाल हें आशिल्लें त्या मंदिरांनी पळयताना हो आध्यात्मिक म्हत्व प्रत्येक म्हणून तांणी सांगता आशिल्लीं ती स्तोत्रांनी पुरो सांगताना हे विशय आनी कितें तिळून घेवका मागीर ते देवीले रूप पळयताना हे देवी कित्याक बा हें रूप ही महालसा नारायणी म्हळ्यार कोण म्हणून म्हगेल्या मनान तूं चिंतन येता आशिल्लें म्हळ्यार ते एक वेगळ्यान त्रिशूल धरला आनी एक कडेन खड्ग धरला मागीर राक्षस कडेन आसा ती पाया म्हळ्यार एक राक्षस हे पुरो कसन रूप बा देव म्हळ्यार शिवाय हे कसन विशय आसा पुरो म्हणून अशीच मनांत एक चिंतन येत आशिल्लें तेन्ना हांव त्या बगे म्हळ्यार येत केलो भजन करतना नर्तना कोण राबली मोहिनी रूपान म्हणून तशें सांगताना हो मोहिनी रूप म्हळ्यार महालसा नारायणी वे म्हणून निमित्त आशिल्ली म्हळ्यार आमगेले घर कडेन म्हगेले बाप्पू जवान खेळांनी वता आशिल्लीं ती तांणी भस्मासुरा मोहिनी अवतारू मागीर म्हगेले आनु शबरीमलेनी वताना तेन्ना ते मोहिनीले अवतार जाल्ले त्या पुरो काणये बूक आमकां हाण दिता आशिल्लो मोहिनी म्हळ्यार ही महालसा नारायणी वे हो तशी म्हणून थोडे थोडे चिंतन करता आशिल्ले आमी कुलदेवस्थानांनी गेले कडेन आमगेले शांतेर कामाक्षी गेल्ली थंय भेटी दिता आशिल्ले तेन्ना मना दिशे शांतेर म्हळ्यार कोण ते कशी हें भिन्न जावन आस ताजे बगे कळका आनी हे कोण खंयची खंयची गोत्राच्यांक कसन हे देव विंगडन जाला म्हळ्यार नायक मूल पुरुशू हो मूल पुरुशू म्हणून प्रत्येक आमी थंय पांय पडू वता आशिल्लींची हो कोण बा कसन बा हें आजी म्हाका शेशें म्हणून एक ते आनम्माला निम्मून घेता आशिल्ले तांणी तांकां गोत आशिल्ले विशय तिळसिता आशिल्ले गोत्र कशी डिविजन जाल्ले म्हळ्यार तुम्ही आतां सांगतना आमकां दिसता ओ अशी नव्हे आमकां गोतना आतां तांचे विशय गोतना तुम्ही सांगतना आमकां दिसता वय नव्हे शांतेरी म्हळ्यार कोण कामाक्षी म्हळ्यार कोण मालशी म्हळ्यार कोण हे बदल आजकाल कोणाक गोतना म्हळ्यार मालगडले निमगेला तांणी तांकां गोत आशिल्लें तितलें सांगताच बी ना मूळ कशी आयले म्हणून कोणाक गोतना मागीर आमगे म्हळ्यार म्हाका कसन म्हळ्यार कसन जाल्यार एक डिफरंट जावन थिंक करचें कसनय एक विशय आसल्यार पुरा जन अशी घेतला री हांव एक अशी आलोचना येयल्या म्हणून केलो वेळा म्हणचे तुका न्हू तवश्य जायना हांवें म्हणून केलो जन तमाशे म्हणचे आशिल्ले हें अशी दिसता तशी दिसता म्हण हांवें एक कल्पना करून सांगचे आशिल्लें सान आसतना तेन्ना हसता आशिल्ले म्हळ्यार तुगेले परत आसलें येची म्हणून म्हळ्यार गम्मत एक म्हणून मागीर तेंची चिंतन करता करताची हांव ते हरिकंडिगे आनी हें करतना म्हाका योगीक सायन्स एक कोर्स आसा म्हणून म्हाका ते दळतार गोतना हो ते म्हाका हें बीकॉमा मुखार वताना वताना हें एम.कॉम करूं MBA करूं जाल्यार ताजी मातशी झंझाट चड मुखावेल जिवनांत तूं म्हणून अशीच मना आयलें हांवें कसं एक डिफरंट जावन करता म्हणून MBA जावो CA जावो मुखार त्या लायफ फुल्ल आमी स्ट्रेसफूल जावन आसता ಸ್ವಲ್ಪ डिफरंट जावन आसता म्हणून मागीर म्हाका अशीची चिंतन करता करताची योगाच विचार पुढे कोण आसक्ती आशिल्ल्याची तांत कसं नाही शिकूनच जिवाय म्हळ्यार थंय पंचकर्म चिकित्सा केंद्र म्हणून जालें आमगेले हेब्री गांवांत ते योग चिकित्से ते पुरो आस पुरो म्हणटाना योगान चिकित्सा स्वय म्हणून म्हाका एक हें आयलें हो ते तशें ताजे बगे पुरा माहिती कलेक्ट करता करता वताना KMC मणिपालान तूं MSc योगाचे एक कोर्स आसा म्हणून हो हांव घेतले BCom न्हय हक्क ते सूट जाता की ना की MSc म्हळ्यार सायन्स म्हणून जाल्यार तो आमगेले BCom हाजे वेळार आमकां एक प्रोफेसर राधाकृष्ण म्हणून एकलो सर आशिल्लो ताणें पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशीच एक सेमिनार अशें पुरो करता आशिल्ले तेन्ना ताणें म्हणचे तुमकां खंयच्या विशयांत आसक्ती आसा तुमी त्याच विशया मुखार वचका म्हणून आमगेलें व्यक्तित्व कसं आसा ताका आमी पूरक जावन घेता गेले मात्र आमकां जिवनांत यशस्वी मेळटा म्हणून तशें हांव तांगेले गी तत्ता वळोवचें निमगीत आशिल्ली तेन्ना तांणी एक उत्तर म्हळें तुका कितलें इंट्रस्ट आसा म्हळ्यार तुगेलें आध्यात्म हें त्या पुरो विचारांत तूं म्हणून तूं लेखुका तुका त्याच फिल्डाक कसो आसा आसक्ती म्हणून हांव अशी एक कोर्स म्हूण लेखला म्हणून सांगलें त्या सराक जायत तूं वस म्हळ्यार तांणी म्हणचें खाली पुस्तकात बदनेकाय जावचें तुमी तांणी आजिके सांगिल्लें आमकां तें उत्तर आजिके विसरूनच म्हळ्यार आत्ता चेडू खाली पुस्तकां बदनेकाय म्हणून तशी आत्ता चेडूंक खाली पुस्तक कसन आसा तें मात्र शिकता वताची विंगड तांकां खंयचेय टच ना तशें आतांची चेडूंक पुस्तकां बदनेकाय जावची म्हणके आमी वत्तड घालताची करेक्ट तुमी हांव इतले मार्क काडका तीची अशें करका तीची म्हण तांगेली भितर एक क्रिएटिविटी आसता त्या भायर येवपा फस्ट तूं इतले मार्क आउट ऑफ आउट काडका तीची अशें करका तीची म्हण आमी वत्तड घालता तेन्ना तांणी ताका जातात न्हय जाल्यार तांगेले ज्यो थॉट्स तांणी घेवन येतात जन्म जन्मांतर दुखून त्या फस्ट भायर येवच्याक आमी
फर्स्ट पेरेंट तू डॉक्टर जाऊ का ह्या जाऊ का म्हणचिकिंता त्यांनी कसं नाही तांकां इंटरेस्ट आसा त्या फिल्ड आमी वाट दाखोवका तेन्ना तांकां गेले ते हें भायर येता म्हणून व्यक्तित्व भायर येता म्हणून तांणी सांगिल्ले प्रकार मागीर हांव म्हगेले कजिना लेकली फ्रेंडान केलेलो की कोर्स तिका फोन कर निमगेले तिगेले मुखांतर BCom केलेलो जायत वया म्हणून हो जायत तुका संस्कृत येत वया म्हणलें ना म्हळ्यार आमगेल्या गांवांत नाशिल्लें तेन्ना हिंदी येता हां तशें हडना मागीर आमच्या गेल्यांक संस्कृत श्लोक आनी पुरा कशी येता कशी मॅनेज करूं येता मागीर ती निमगून घेवन करता हांगा जॉयन जाली कश्ट जालें की कसन म्हळ्यार म्हाका फस्ट हांव हें BCom म्हाका वता म्हणटा MSc योगा वता म्हणटाना आमगेले केलो फ्रेंड्स हसलीं ती तूं कसाल्याक हें सायन्स फिल्डांत आनी वच्चें न्हू तर MBA की MCom की करूनच वता तुवें म्हणलें ना 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 म्हगेलें अंतरात्मा हंत दुखून एक येत तशें ते हांव हें करना म्हाका ताजे मुखार वचका म्हणून एक कसं की दैवी प्रेरणे म्हणटा पळय तशी धैर्य करून घेवन आमगेले हरिखंडिगे सुरेश पै माम गुरुजी तांगेले वचून प्रार्थना केली जायतम्मा तूं वच म्हणटा न्ही धैर्य दिलें म्हणून घरच्याल पुरो सपोर्ट म्हगेले बाप्पू जावो आनू जावो प्रत्येकली हां म्हळ्यार चिले चेडवान शिका तांगेले ते एक आशिल्लें चिले चेडवान शिकले 2 घरांकी उजवाडो म्हणून तांणी वेवहारीक जावन शिकची न्ही त्या एक संगीत जावं हें जावं एक चिल्ले शिकेल म्हळ्यार ते आनीक घरांत ती दिव लायला वरीची म्हणून तांणी आमकां भरती प्रोत्साह दिता आशिल्ले आमकां सांजपणार कसन मेळ्ळी ते आमगेले चेडवां मेळका म्हणून एक तांगेलो सदुद्देश तशें देखून म्हगेले 2 जण बाप्पांनी म्हाका सहकार केले अण्णांनी अण्णांनी प्रत्येकल्यांनी जायत गो तूं शिक म्हणून ताजे नंतर हांव थंय KMC गेली थंय पळोवच्या गेल्यार धान तूं एक 3 की 4 जण फॉरेनर्स येता आशिल्ले तेन्ना म्हाका दिसलें आम्ही आमगेले धर्म संस्कृती तांणी कितले चंद कोण शिकताची म्हाका कित्याक जायना तांणी खंयची गुर्तरतना तिले गांव तो आमगेले मणिपाल म्हळ्यार भास गोतना तांकां कसनय गोतना जाल्यार तांणी एक धैर्य करून घेवन येताच प्रत्येक आमी जाल्यार भगवद्गीतेन 3 चॅप्टर्स म्हूण सांगून घेवन ते मात वाजिल्यार तांणी इतरय पुराय शिकून थंयसर येवन इतर दिवस जाल्यार येवन घेवन शिकून करून वतना आमकां कित्याक जायना तशी त्या म्हाका एक हें जालें करता का फस्ट वर्स एनाटमी फिजियोलॉजी ಬಯೋಕೆಮಿಸ್ಟ್ರಿ ಕಸನ್ ಕಿ ಹಾಮಕ ತೈ ಪಳೆಲ್ಲ ಪಳೆನ ನೀನೆಂತದು ಈ ಫೀಲ್ಡಿಗೆ ಬಂದದ್ದು ನಿಮಗೆ ಕಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ವನ ಮಣ ಮೆಡಿಕಲ್ ಟರ್ಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಉಂಟು ಮಣ हा विशेष उलयताना ते पॅथॉलॉजिस्ट अशें बरो आसतना ते सांगताना हिंगे इಷ್ಟು ಬೇಗ बगता ಅದು म्हण म्हाका गोतना हें कशें येयलें म्हणून म्हणा भोशा देवाले प्रेरणा म्हण हांव लेखता मागीर खंयचे मस्त कश्टांनी जायना अशी आयुर्वेदा आशिल्लें आनी आमकां इंट्रस्ट आसला आमी कशी शिकून काडटाची मागीर म्हाका तेश आशिल्लें हांव शिकची ओड अशें न्ही तांणी खंयची गांवां येवन घेवन शिकताची आमकां हें ओड न्ही म्हणून आयुर्वेदाचे हें शिकताची विद्द तांणी एक्सपेरिमेंट करतात ते पंचकर्मनी पुरा ते कशी घेवका तांणी जिवन अळवडसून घेताची आमगेले चड श्रद्धे तांगेले आसा म्हणटाना आनी थोड्या वर्सांनी आमगेले संस्कृती हें तें पुरा आमकां गोत आसना तांकां गोत आसता म्हणचेक म्हाका आमी ते अळवडसून घेवका म्हणून हांव योगांत चमकली आयुर्वेदा सब्जेक्ट आनी आशिल्ले त्याक पूरक जावन घेवन आमगेले ते हेब्री गांवाचे डॉक्टरनी आशिल्ली रवी प्रसाद हेगडे आनी तांणी पुरा म्हाका सहकार केले पंचकर्म म्हळ्यार कसं न्हय तांगेले ते क्लिनीक आशाकी हांव हें समजलें तांणी म्हाका अशेश करता ते पुरा म्हणून हांव तांगेले शिकून आयली ನೀನು ಇಂಟ್ರೆಸ್ಟಲ್ಲಿ ಕಲಿಯೋದಾಗ್ಬೋದು म्हणून तशी फ्रेंड्साक पुरा खुश जाल की कडेन वय म्हळ्यार तांते आयिल्ले पुरो डॉक्टर्स BAMS जालेली तांणी पुरा BCom बॅकग्राउंड देखून हांव मात्र येयली आनी वरलेले पुरो फॉरेनर्स तुम पळोवन हसताली तुमगेले फ्रेंड्स ಕೆಲವು ಜನ ಪುರ ಖುಷಿ ಜಾಲಿ ಕಿ वय मागीर ಆಗ್ಬೋದು ನಿನ್ನ ಮುಖವೇ चेंज ಆಗಿದೆ ನಿನ್ನ पर्सनॅलिटी चेंज आಗಿದೆ म्हणटा आशिल्ली म्हळ्यार हांव सपूर आशिल्ली ते ಹೇಳ್ತಾರೆ म्हगेले कितले चेंजेस जाले म्हळ्यार म्हाका भारी खुशी जाले म्हळ्यार आमकां एक्चुअली इंट्रस्ट खंयचे आसता म्हण आमकां गोत आसना म्हळ्यार हांव आमकां सने ಒತ್ತಡ घालनी जाल्यार आमी जावन वता आमकां एक ते सहज ಬೆಳವಣಿಗೆ जाता म्हणून चले ताजे नेक्स्ट कोर्स आनी पुरा कंप्लीट जाले ते डॉक्टर्सांनी कशी लेवल आयले तांगेले वरी हांवें डिस्टिंक्शन पास जाली 2 वर्सांत म्हळ्यार BSc इन योगा योगिक सायन्स BAMS BSc तांणी पुरा जालेले आशिल्लीं हांव एकली जाल्यार ते मार्क काडचे न्ही म्हळ्यार हांव प्रत्येक आसक्ती जायक जावन तांणी डिसेक्शन वाला वतानी हांव तेका कसं बा म्हणून आपण पळोवचें तशी ಎಷ್ಟು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅಲ್ವ ನಿನಗೆ ನೀನು ಇದ್ರ ಬದಲಿಗೆ BAMS ಗಾರು ಬರ್ಬೋದಿತ್ತಲ್ವಾ म्हणून ನಮಗೆ ಆವಾಗ ಅಷ್ಟೊಂದು ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ म्हणून सांगते घर कಡೆ सांगतल कोणी ना आशिल्ले खंयचे फील्ड वचका म्हणून आमकां तेन्ना तितलें गोत ना आशिल्लें म्हणून मागीर हे कोर्स जातरी कंप्लीट जालें ओके आता BSc इन योगा MSc इन योगा योगा ಅಂತೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ झाले ताजे नंतर
तुम्ही कसन केल्या म्हळ्यार खंयचेची कामां जॉईन जाली की म्हळ्यार आतां पुराजन म्हणटाची एक आमगेले एक डिग्री आयिल्ले नंतर आमी एक काम सोदून वताचे एक तुम्ही कसन शिकलींचे त्या शिकोवचे वताचे सो तुम्ही कसन केल्या तुमगेले एक्सपिरियन्स कशें आशिल्ले ताजे नंतराचे म्हळ्यार मगेले आनंद जेव्हा आमकां सांगील कसं म्हळ्यार तूं एक हें उद्योग रितीर व्यवहारीक जावन घेवन वचनच एक आमगेले विद्या शिकिल तुवें अशी दान करका म्हूण आमगेले ते ग्रामीण प्रदेश देखून थंय भरती जनाक हाजे विशय केलो जना गोत नाशिल्ले तेन्ना हांव कसन केलें त्याच वेळाक हेब्रीन तूं अमृत भारती विद्यालय म्हणून जालें तेन्ना थंयचे आनी आमकां आपोवन घेवन योग शिक्षकी जावन घेवन क्लासांनी घेवका जायतं म्हणून हांव कसन अवकाश मेळ्ळा आमगेले ग्रामीण प्रदेशाची चड इम्पॉर्टन्स दिलेलें हांव बँगलोर की खंयकी वचून घेवन राबून म्हाका तसलें इश्ट नाशिल्लें घरा दुखून दूर वचून घेवन हें करता म्हणून तशी आमगेले ग्रामीण प्रदेशात जे बायल मनशां आसा ती तांकां विंगड विंगड समस्या आसता ताका कशी योगा पूरक जाता म्हूण तांकां सकाळ घेवन घेवन योगा क्लासीस घेत तशिली तशी मुद्राडी शिवपुरा तसले ग्रामीण प्रदेशांत पुरा तन्नीची सेवा संगम शिशु मंदिर तन्नी हें करून दवरता आशिल्लें तांकां हांव योगा शिकोवच्या वता आशिल्ली एक्सपिरियन्स कशें आशिल्लें तुमकां भारती खुशी मागीर तांणी एक इतले प्रितीरी एक आमकां हें स्वागत करता आशिल्लें म्हळ्यार आमगेले गांवची चेली ती एक शिकून आयल्या ती आमकां कसं की शिकयता म्हणटाना एक भरती कुशेरी मागीर हांव योगा शिकयता जाल्यार खाली तांकां एक कश्ट दवतना म्हळ्यार शिकयना सरळ रितीचे आनी हांव तांकां सांगिल्लें पळय हांव तितलें शिकयलां आनी पुरा तुमी करका म्हणना केलो कशी तुमकां हें जोर पांया दुखीन येयलें हें आसन तुमी हें करा तेन्ना तुमकां रिलीज जाता जो पुरा काम बंद सोडून तुमी करका म्हणा केलो विशय अशी घेवका तुमी किंवा म्हणून हांव तांकां सांगता क्विक रिलॅक्स जावका जाल्यार कसन करका म्हळ्यार बायल मनशांक आशिल्लें तितलें स्ट्रेस बदलदार म्हणटा कसं बायल मनशाक कसं घरा काम ना करेक्ट म्हणून जाल्यार सकाळी दुखून रात्री तनक तांकां विश्रांती ना अशी आशिल्ली तेन्ना एक थोडे विश्रांती घेवका कशी त्या पुरा विधान हांव तांकां सांगता आशिल्लें न्हयशी म्हगेलें एक आसक्ती आशिल्लें म्हळ्यार आमगेले बाप्पा ते सन्न सन्न फुल्ल ह्याची झाड वखदां झाड ताजी कलेक्शन करचें बाप्पा एक हव्यास ते आमी अशी पळोवचें हें झाड कसलें बाप्पा म्हूण ते मरडी सोप्प खंय गो पांयांनी मुरडल्यार ताजी पेस्ट करून लायल्यार गुण जातके हें कसं न्ही म्हूण तांणी कसन ओवून दवरता आशिल्लें आमी तें पळोवचें तितल्याची मागीर केलो जाणांक बाप्प दिता आशिल्लो खंयची समस्या कसन हें आसता तांकां सांगून घेवन मागीर केलो जण बाप्पाक बरें हाण दिता आशिल्लें मागीर तांणी रायरे ನೀವು ಕೊಟ್ಟದಿಂದ ನನಗೊಂದು ತುಂಬ ಉಪಕಾರ ಆಯಿತು म्हूण तांगेले ते म्हणटाना बाप्पाला दोळ्यांत एक संतोष आमी व्यापारी जाल्यार समेत कसं न्ही आसता ताणें एक म्हाका हें केलें म्हणजे तें मस्त हें जाता आशिल्लें हांव तें निमगीत आशिल्ली बाप्पा तें कसं न्ही कितें तें म्हूण मागीर तुमकां तें कशी इंट्रस्ट आयला म्हळ्यार आतां तुमी योग शिकयता आशिल्ली वय ताजे नंतर तुमकां धार्मीक पुस्तक संग्रहणे आनी आध्यात्मिक पुस्तक संग्रह करचे वैद्यकीय पुस्तक संग्रह करचे हे पुरा एक आसक्ती आशिल्ली तशीच आतां म्हणलें तुमी औषधीय गुण आशिल्ल्या सस्या बद्दल तुमकां एक इंट्रस्ट उपयोग कसं नाही ह्या पुरा इंट्रस्ट तुमगेले बाप्पाल निमित्त आयलें की बाप्पाल निमित्त आयलें म्हगेले अम्माल निमित्त आयलें मागीर म्हगेले अनामाके ताजे बगे मस्त माहिती आशिल्लें आतां आमकां चेडवां जोर ताप आयलें ताका तणाण कशें करून दिवचें सांबार वळ्ळी रोस दिवचें नात्रांक सकड तशी तें आमकां हो अशी नवें म्हणून आतां हांव तें लेक्चर केलो वेळार आमकां तांणी मेडिसीन ना अशी जाल्यार तितलें घरकडे क्यूर करच्याक पळयता आशिल्लीं म्हगेले अण्णा भयण्याक जाल्यार समेत तांणी एक ताप जो सैती जो आयल्यार मेडिसीन दिना अशी हंतू क्यूर करता म्हळ्यार रेसिस्टन्स पावर वाडका चेडूं जालें सहज जावन म्हणून तशी तें पुरो आयकत आशिल्लें हांव हो वय नवें म्हूण आमी व्हडोची डॉक्टरां म्हणून गेल्यार आमकां बाल्यांत उड गसना तसल जोर ताप आयल्यार आमगेले मुद्राडी डॉक्टर म्हूण आमकां एक तशी सोडल्यार सांत ताप आयल्यार चिल्ड्रन स्पेशलिस्टा वचका तशी सांसान काय हाका पुरो वच्ची ना घर कडेन जाता आशिल्लें तशी मागीर म्हगेले आम्मा मस्त वैद्यकीय बूक वाजीत आशिल्ली खंयची कायल कशी येता ताजे बगी कसन आसा मागीर मुद्रा विज्ञान त्या पुरो आम्माक हॉबी आशिल्लें अम्मा निमित्त हांव पुरा हो आम्मा कसके वाजीत आसा म्हणटा आमी तशीच फॉलो करता वतात न्हय सो आतां तें तुमी मुखार सरला की म्हळ्यार एक हांव त्या क्लासांनी पुरा घेता आशिल्लें तशीच म्हाका एक इंटरव्यू एटेंड केलें हांव तें म्हळ्यार आयुश हांगेलें राघवेंद्र पै मामा मैसूर वेदव्यास प्रतिष्ठान आनी हांगेलें कंबायन जावन एक उडपीन तें जालें त्या इंटरव्यूक हांव डिस्ट्रिक्ट लेवल योगा वेलनेस सेंटर म्हणून
तक हांव इंटरव्यू म्हाका म्हळ्यार KMC दुखून फोन आयले तूं ताका जॉयन दा पळय इंटरव्यूज पळय म्हूण जायत म्हणून घेवन हांव इंटरव्यू कनी अटेंड केले त्याच समयार म्हाका सोयरी कनी सोदीत आशिल्लींची घर कडेन हांवें इंटरव्यू पास जाल्ली मागीर तांणी निमगेले तूं कसो पुरा केला योगान तूं म्हण हांव आमगेलो यशस्वी पुरा केला ग्रामीण प्रदेशाचे आनी ग्रामीण प्रदेश बायल मनशाला सकड तांकां ताजी माहिती चड आसता अशी केल्यार हाजी हें करून आहार सेवन केल्यार जाता म्हण तांगे लेगीत सांगीत आशिल्लें हांव तुमकां सांगता सांगा तेन्ना म्हगेलें ज्ञान वाडटा तांकां एक खूश जाता म्हण तें पुरो हांव क्लास घेवचे स्टायल परत तांकां सांग कळ्ळ न्हू आमकां असले कॅन्डिडेट जावका आशिल्लें तुका दिवस हेब्री न्हू हांगा येवन वच्चा जातवें उडपी येवन वच्चा जातवें त्या दिसू म्हाका पळोवचे कार्यक्रम आशिल्लो दोनी लायफाचे एक टर्निंग पॉयंट इंटरव्यू म्हणटात न्हू तशी पळयता आतां एक इंटरव्यू आसा ताजे रिजल्ट कसो येता म्हणून गोतना तुमकां मागीर हांव सांगता जाल्यार तांणी सिलेक्ट करून दिल्ली बोर्डा म्हगेलें नांव पेटोवन गेलें मागीर हांव वापस हेब्री वचून कापड न्हेसून हांगा वेंकटरमण देवस्थान आमकां चेली पळयलें त्या वेळ पास जाली मागीर आमगेले घर कडेन बायल मनश ना ती तुका कशी दिसता पळय तांणी डायरेक्ट कामा वचचें काम नज म्हणी जाल्यार हांवें म्हणलें म्हाका कामा वचचें काम म्हणचे इंट्रस्ट ना जाल्यार हांव हें शिकिल्ली विद्येच न्हय कोणें निमगून आयलें तांकां हांव शिकोवका शिकयता ताका तांणी जायत म्हणलें कडेन हें कसं जालें सिलेक्ट जालें तांणी योगा सेंटर आमकां 1 जून म्हणटा रेडी जाता म्हाका मेन थोडीक जालें मागीर हांगा येता रे देवता आराधना कार्यक्रमांनी भरती आशिल्ले आमगेले घर कडेन म्हगेले भाई आनी पुरा बेंगळूर आशिल्लींची बायल मनशां हांव मागीर आमगेले हांगे जॉयंट फॅमिलीची जाल्यार फागर माव पुरो आशिल्ले तांगेले ओगी बायल आनी ओगी सोर नाशिल्लींची म्हगेले माई सोर नाशिल्लींची तेन्ना हांव एकाएकी वचून घेवन हांव योगा शिकोवच्या वता म्हळ्यार ते सम दिसांनी म्हाका आनी तितली देवता आराधनास ताका हांव एक धक्के करून घेवन एक वेळ हांव योगा वता म्हणजे म्हाका सम दिसांनी तांणी म्हाका म्हळें तुका वचका म्हणून दिसता वस म्हणून जाल्यार हांव म्हाका एक कुटुंबाचें एक फस्ट निर्वाह जबाबदारी आसता त्या सोडून घेवन वचचें हांव सम न्हय म्हणून म्हाका दिसलें मागीर प्रती एक आचरण कसं न्हय म्हळ्यार म्हगेले जावेन माय नत्तील निमित्त तांणी बेंगळूर दुखून आयल्यार हांगा आमी आचरण करचें आशिल्लें परबनी तांणी पुरो बरोवन दवरनाशिल्लें खंयची आचरण कशी करता कितें कसं न्हय म्हणून म्हळ्यार निमोवन घेवन आमकां म्हळ्यार ऑलरेडी एक हें रनिंग कंडिशनार आसतना कळना थंय कोणी ना म्हणसर ताजी हाजी कसं करका कसं आचरण आस कितलें पन्न वाडका देवाक तें पुरो चलो नयले ते आसल्यार सोडून नज म्हणून तें म्हाका एक वय कितलें लायक आलोचन नवें म्हणून दिसलें मागीर केलो तांणी ह्या ना अशें आशिल्लें विचारूं महालया अमावस म्हळ्यार कसं करका महालया पंचमीक ह्या दिवचें आस तशें पुरो विशय आसता न्हू हो तें हांव या नाशिल्लो गो म्हाका गुतना म्हणटाना मागीर कोणालें की निमोवन घेवन कसनपुरा म्हण आमी धाकल करून घेतलें तेन्ना म्हगेलें मना एक चिंतन येयलें आतां आमगेले घरा इतले देव धर्म सकड आसा ते आमी धाकल करून घेतिल्ले निमित्त आमकां कळ्ळें नेक्स्ट आमगेले मुखारचें जनरेशन आसत नवें तांकां आमगेलें गोत्र कसो न्हय हें कसो न्हय आमगेले कुलदेवाल विचार कसो आस ताजी महिम कसो न्हय तें पुरो एक धाकल करका म्हूण म्हगेल्या मनान तशी चिंतन येयलें मागीर हांव तातावळ योगा सेंटरा वचून घेवन मावन म्हळ्यार तुका वचका जाल्यार वचून यो म्हूण सांजवाळ सरी 1 घंटो भर थंय वचून घेवन योगा करचें म्हळ्यार वैयक्तीक जावन हांव आशिल्ली एक हें जावन जाल्यार पूर्ण प्रमाणाचे योगा टीचर म्हूण म्हाका वचच्याक अवकाश जाय न्ही म्हळ्यार फस्ट प्रिफरन्स हांव म्हाका घेतिल्ली निमित्त तशेंची एक हगू रगू स्टार्ट केलें म्हगेलें चेडूं जालीं ती तांगेले बाल्य हें तें म्हणून मागीर कोरोना टायमा नंतर आमगेले राघवेंद्र पै मामांनी एक ऑनलायन क्लास स्टार्ट केले ऑनलायन क्लास तांणी योगाचेची ऑनलायन क्लास तेन्ना म्हाका ताका जॉयन जावेत म्हूण कळ्ळें म्हळ्यार तांगेले आशिल्ले विचार म्हाका शिका म्हणून भरती आशिल्ली संदर्भ मेळ्ळी आशिल्ले तदनंतर हांव कोरोना एक संदर्भ जावन घेवन तुमकां मेळ्ळें ऑनलायन क्लास करूं येता म्हणचे एक तांकां हें जालें निमित्त तदनंतर हांव योगा क्लासाक जॉयन जाली तेदानाची राघवन पै म्हणलें YCB एग्जाम म्हूण आसा योगा सर्टिफिकेशन बोर्डाचे तुमी बरेयाची तेन्ना म्हगेलो धाकलो चेडूं सान आशिल्लो पै माम सान नवो चेडूं त्या चेडूं आपापी व्हड जाता तूं बरें तूं वता म्हळ्यार हाजे 75ನೇ ವರ್ಷಾಚೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಅಜ್ಜಿ ಪ್ರಯುಕ್ತ ಯೋಗ ಸರ್ಟಿಫಿಕೇಶನ್ ಬೋರ್ಡ್ तांणी सकड एग्जाम दिल्यार सर्टिफायड योगा टीचर म्हूण एक हें दिताची म्हूण आतां शिकिल्ली पुरो सुमार वर्स जालें विसरून गेलें नवें आतां कसं करचें म्हणून तेन्ना ती मैसूराची एकली मीरा BK म्हूण एकली आशिल्ली
ತೀಯನಿ ಹಾಂ ಕಂಬೈನ್ ತೀನ್ ಮಳೆ ನಾನು ಜೊತೆಗೆ ಬರ್ತೀನಿ ನಾವಿಬ್ರು ಕಂಬೈನ್ ಸ್ಟಡಿ ಮಾಡುವ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ತಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇವೆ ಪೈಮಮ್ಮಲ್ಲ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಆಯ್ತು ನಾವಿಬ್ರು ಸೇರುವ ಮಳರಿ ಮೆಗೆಲ್ ಮೈಂಗೆಲ್ ನಾವು ಮೀರಾ ಮುಣಶಿಲೆ ಮಕ್ಕ ತೇಚಿ ನಾವ ಚಕ್ಲಿ ಮೆಳಿ ಏಕ ಸ್ಫೂರ್ತಿ ದಿವ್ಚಾಕ ಏನಮ್ಮ ನಿನ್ಗೆ ಅಷ್ಟು ವಯಸ್ಸಾಯ್ತಾ ನಾನು ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಆದ್ರೂ ನಾನು ಆಸಕ್ತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ ಇಬ್ರು ಕಂಬೈನ್ ಮಾಡುವ ಕಶಿ ಮಾಯನಿ ಸೂನ್ ಮತ್ತೆ ಏಕ್ ರಿಲೇಷನ್ ಮೇಳಕ ಅವನ ಆಶಿಶಿಲ್ ಮಕ್ಕ ಪೂರ ರಿಲೇಷನ್ ಮೇಳ ದೇವ ಏಕ್ ತು ಮಕ್ಕ ಉಣಿಕೆಲ್ಲ ನಾವು ನಾಲ್ಕು ತಶಿಲ್ तर तिने ಮುಂಚೆ तू क्लास येऊ का म्हणून काही चुकोच्या ना जिथे कंटिन्युएशन जाऊ का म्हणून जायतं म्हणून हांव कंटिन्यू केलें YCB लेवल हांव एक बगल्यान चेडा धरून घेवन एक बगल्यान ती म्हाका वाजून सांगता आशिल्ली केलो विचार फोनार ते कितलेक आमकां हें म्हळ्यार मागीर तुका ते हांव तीन गोत नातिल विशय मागीर सांगता हांव पटाक सांगता पळय तुगेले भितर आसता ते भायर येवं का म्हणून सांगता आशिल्ली ते चंद करून घेवन आमी दोगांनी कंबायन स्टडी करचें नोट्स करचें पुरा ती म्हळ्ळी इतली सांज चेडा घेवन घेवन करचें विशेश तो म्हणून ती म्हाका ती सहकार दिता आशिल्ली आमकां तुका ते बूक कसले काडी म्हणून हांव बूक कसले काडून पेटयता आशिल्ली ताजी नोट्स प्रिपेर करून आमी हाजेरीची कंबायन स्टडी करून घेवन म्हळ्यार मायेनी सून म्हणचे एक ती म्हणचे खंयची जन्माची आमगेले ऋण की कसल की म्हूण मागीर आमी YCB लेवल 1 बरयलें लेवल 2 बरयलें तशीच ते लेवल 2 बरयतना हांव तुमकां निमगू म्हणून आशिल्लें योगांतू वय कितले लेवल्स म्हणून घेन आसता तुमी कितले लेवल्स कंप्लीट केले म्हणून म्हळ्यार YCB लेवल स म्हणलिंची लास्ट तांकां योगा थेरपिस्ट म्हणून ते गोवोरमेंटाची देखून सर्टिफिकेशन मेळटा म्हणून YCB लेवल 2 बरयलें जाता आमी कितें प्रत्येक आमी लेवल 3, 4, 6 ते दाखोवचें म्हणून आशिल्लें तेन्ना आमगेले गुरू राघवेंद्र पै मम्मान सांगलें तुमगेले आसक्ती लायक आसा तुमी PhD कित्याक करूं नज म्हणून PhD म्हळ्यार कसं म्हणून आमकां गोतना म्हणून आमगेले मना अळक आशिल्लें ना हांव गायड करता म्हणून सांगलें खंयचे टॉपीक तुमी त्या योगा युनिवर्सिटी ऑफ दी अमेरिकाज तांतूं हांव हें करता तुमकां गायड करता जायत मागीर म्हाका मिरा मॅडमान तिणें सांगलें हांव तूं कंबायन करुया तूं हें करी म्हणून ती गेल्या आंडाळ विशय तांगेलो अय्यंगार ते देवाल विशयान तूं ती करता म्हणून तिणें घेतलें म्हाका सांज दुखून आमगेले ते कुलदेवाल विशय जावका आशिल्लें निमगूच आशिल्लें हांवें कित्याक म्हळ्यार आतां तुमी PhD स्पिरिच्युअलिटीन तूं केलेलें वय वय सो हे स्पिरिच्युअलिटीन तूं करका म्हूण गे न्हू तुमी योगा आनी तूं कसले वचनी स्पिरिच्युअलिटीन तूं कसले गेलेली आनी तर तुमगेले आतां एक PhD करतना एकलो तुमकां एकलो हें आसका म्हळ्यार कोणी शिकयतालो एक तांगेले अंडर तुमी एक शिकू का म्हूण आसा सो त्या राघवेंद्र पै मम्मल अंडर तुमी केलेली की कशी म्हूण राघवेंद्र पै मम्मल अंडरची आमी हें केलेलें मागीर म्हाका हें खंयचे विशय घेवं का म्हणचे विचार म्हाका क्लियर जावन नाशिल्ले तेन्ना ते दैवीक प्रेरणे म्हणून हांव सांगता कित्याक म्हळ्यार हांव खंयची कडेन वच्चें हाजी लास्ट डेट अम्मा तूं आज एप्लाय करी म्हणून पै मम्मान वापस सांगलें म्हळ्यार हांव कसले निमगेलें म्हळ्यार तुमी योगा 1 to 3 लेवल पासून केल्या सो तांतूच मुखारी तुमी PhD करीत आशिल्ले सो ताजे घोस्कर निमगेलें म्हळ्यार हें दैवीक हांव म्हणचे तितलेची देवान आमगेल करेन एक सांगोसून करलें म्हूण म्हाका कित्याक म्हळ्यार आमगेले घर कडेन महालसा नारायणी सनी मुर्ती आशिल्ली ते म्हगेले बामणाले मानतू म्हळ्यार म्हगेले फग्र मावांक तांणी दास बाबू म्हळ्यार लेखल्यान दिलेले काय ते तुमी पूजन करा ती म्हूण तांकां तेजे व्यार रुमडा रुखाची मुर्ती करून घेवन विकचे तेन्ना तांणी एक कडेन आमगेले घरा आयले तेन्ना ते कुलदेवाल फोटो पळोवन घेवन हें कसन देव म्हूण आमगेले कुलदेवी म्हूण सांगलें की ते आमगेले मुर्ती आसा म्हूण सांगलें की तांणी सनीची रुमडा रुखाची एक मुर्ती तांकां दिली ताजे नंतर आनी एक हंत मध्य तुमकां स्टॉप करता मुर्ती मेळ्ळी म्हणलें हाजेकिंत फुडें तुमकां उडपाचें अष्टमठ स्वामीन एक मठ स्वामीन तुमकां एक मुर्ती दिल्या म्हूण घेवन आयकलेलें ताजी बद्दल सांगाची ते म्हळ्यार हाजी नंतर तुमी त्या मुखार सुयता म्हळ्यार कशी ते तुमकांच दिल्ली तांणी म्हूण घेवन हाजे बद्दल एक सांग कसन विशय म्हळ्यार हांव म्हणलो त्या रुमडा रुखाची मुर्ती हाडले नंतर म्हगेले फग्र माव दिवंगत रामचंद्र भक्ता तांकां आवेश येवचे स्टार्ट जाले त्या देवाल विशयान तांणी फस्ट लेखलें म्हळ्यार फुडें दाखोवन आवेश येता तशें की त्या मुर्ती हाडली नंतर तेन्ना तांणी फस्ट म्हाका BP शुगर चडला कितकी म्हूण डॉक्टरला वचून घेवन चेकअप आनी वतलींची ना ते आमचे गेले वकले डॉक्टर तुका भोवशा दैवी आवेश येवच्या पुरो म्हूण सांगलें की तांणी म्हणून तांणी 2-3 कडेन वचून निमगिलें हें कुलदेवीले आवेश म्हूण सांगलें तेन्ना
ते आमगेल घर कडताना येऊन राखता आशिली इंची करता आशिली त्यांनी मगेल मावांक आपोसून घेऊन सांगता आशिले की मुखारसून ह्या कुटुंबिक एक भाग्यस मगेल एक देवालय बंदुका म्हणून त्यातनं मावान मेगेल स्थितीची कष्टार असता पण मुखार देवालय म्हळ्यार कसं नाही म्हणून जाल्यार तुका पण मुखारसून मेळटा तदनंतर तूं त्या विशयान तूं कार्यप्रवृत्ती जावका म्हणून तेन्ना जायत म्हणून देवान सांगिल्लें वाक्य त्यांनी परिपालन करता आशिल्लें दैनंदिन जिवनांत तिगेले प्रार्थना करचे देवता आराधन पुराय करून घेवन येता आशिल्लें ते आराधन करतना ते देवी येवन नोडी दिवन वता आशिल्ली ते एक हें मागीर म्हाका हें घरकड येतरी कितलें एक दैवीक स्पंदन आशिल्लें तें पुरा मुखार आमगेल्या जनरेशनाक कळोवका ते एक धाकले जावका मगेले मालगड जावेन बरोवन दवरला हो म्हाका सुलभ जालें ते हांव चलोवन व्हरूंक तशीच हें पुरा विशय आमगेले देवील महात्म्य आमगेलें जीवन कशी चेंजीस जाल्ले ते मागीर हांव सांगता आशिल्ली त्या पुरा काणयो ते पुरो बरोवन दवरका म्हण एक आश आशिल्ली ताका समजावन ते दैवी प्रेरण की तूं खंयचे विशय घेता आमगेल्या गुरून निमिल तेन्ना महालसा नारायणी विशय घेता म्हण मस्त एक्सपेरिमेंटांनी करच्या ना न्हय हांव खंय खंय वच्चाक आनी चेडू सन्न जाती म्हणून तशी थिंक करून घेवन हांव घेतलें म्हळ्यार देवान करसिल्लें जाल्यार हें स्वल्प सुलभ जाता घरा कडेन बसून पुस्तकांनी वाजू येता चड म्हळ्यार लायब्ररी वच्चे येता केलो एक्सपेरिमेंट करका इतले समय राखता तशें कसं न्हय ना पण म्हण हांव त्या विचार घेतलें मागीर एक विशय जोडसीत गेली म्हळ्यार फस्ट आमगेले पै मम्मान कसं म्हणलें तूं हे विशय कशी आयली तुका म्हळ्यार हरिकंडिकेन तांणी हांव फुडें वता आशिल्ली ताचे तांकां एक पत्र दिवन घेवन तांगे लागीं आशिर्वाद घेवची भाग्य तांगेले बूक रेफरन्स करता म्हळ्यार खंय मार्शल विशय बूक ना अशी म्हळ्यार हरिकंडिगे हांगेलेची गुरुजीले सुरेश पै माम आसात न्हय तांणी मात्र बरयलां महालसा चरित्रे म्हूण एक बूक अशें मागीर खंय वयना ते बूक पुरा वाजित गेल तशी हाका बरे काणी जायना PhDक आधार झोका तूं खंयची पुराणां दुखून घेतल्या खंयची श्लोकांत आधार आसा म्हणून तशी पुरो खंय दखून घेतलें तुमी कडेन ते कसन जालें अयो म्हाका पुराण आनी कसं नाही गोत ना पै माम आतां हांव कसो करचें म्हणून तूं एक काम करी फस्ट आमगेले 3 मठा स्वाम्यांक आशिर्वादा पत्र बरोवन घेवन तूं मुखार सी म्हूण सांगलें 3 मठा स्वामी पक्क रे आमचो विशय मेळ्ळी जाल्यार रे आमगेले घराणे नांव वाड जात न्हय म्हण एक मनात तूं भंय केलें म्हाका म्हळ्यार रे स्वाम्याला वचून घेवन जाता रे वापस येवचें ना हांव बरोची की नाका की म्हळ्यार ताजे वखणीक आनी आमगेले घरकड गोत आशिल्लें आमी म्हळ्यार स्वाम्याल्यांनी भारी भक्ती तशी आमगेले फॅक्टरी ओपनिंग केलें सुधींद्र स्वाम्यानीची तेन्ना ते फॅक्टरी ओपनिंग जाल्या दिसा गुरू काणीक की आमी सकड पेटयताले विनंती पत्र दिवन ते पुरो आमगेले घरकड आशिल्लें हांव मागेले बाप्पाल थ्रू घेवन मागीर हे पुरो केलें जाल्यार विशय मेळ्ळी जाल्यार मुखारी म्हूण एक इंजरीक आसल्यार स्वाम्याले एक आशिर्वाद की कसल की ते खंय देखून इतलो विचार मेळ्ळो आनी आमगेले अण्णा भयणीले बामूण भट्ट नरसिंह भट म्हणून तांणी वेद पुरण त्या पुरो गोत्त आशिल्लें हांव तांकां सकड म्हळ्यार आमी पुडरजेरांनी राबवता आशिल्लें तांगे लागीं मस्त आध्यात्मीक ग्रंथ न्हय आशिल्ले मागीर वेदाचे आनी परत तांणी भटमा म्हळ्यार गोत्त आसता न्हय हांव तांकां फोन कर म्हणटा मागीर कसं नसकी म्हणा तुका हांव दिता म्हणून तांणी एक बूक दिल्ली म्हळ्यार ते खंय दखून म्हणून गोत ना म्हाका आतां ते तितलो बूक खायलोय म्हाका संस्कृत येना मू तशी एक इंजरीक आसल्यार समेत केलो तांणी ताजे अर्थ शिकोवन दिले फोनारीची तूं कितले वेळा फोन केला रे सांग म्हणा तो हांव कितले वेळा देवाला हें म्हणून तांणी छंद करून तें सांगता आशिल्लें मागीर मम्मा म्हाका अशी कळ्ळी म्हळ्यार ताजे अर्थ ताजें हें प्रत्येक कंबायन जावन म्हळ्यार हांव एकलें ना केलेलें न्ही हें मागीर ಒಟ್ಟು प्रत्येक कुटुंबाचे अन्नाल सायड दखून बामणाल सायड दखून मागेला प्रत्येक एकले सेरसित एक व्हड एक माळ जाता म्हणटा पळय तशी हनी सेरून एक सागर जाला वरी मागीर म्हाका इतले खुशी की आमी मूलस्थानांनी वचून घेवन आयली ती मार्दोळाक थंय जाल्यार समेत थंय आशिल्ले भक्तवृंद दिवस म्हाका ताजे फोटोज पेटोवचे की तशी एक विशय आनी तूं कोणाले एक हें ना म्हणना आनी मागीर चेडूं जाल्यार तशीची एक आम कसं की करतस म्हणून कसं नाही एक ತೊಂದರೆ नाशी ना 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 मागीर आम काणी सांगता ताजी तशी त्या बागेत म्हळ्यार मागीर हें जाता तरी हांव तुका न्हिदतना आयची काणी सांगता म्हणटा तांकां एक इंट्रस्ट येता तेन्ना डिस्टर्ब करनाची
तशी एक मागीर म्हगेल मांवान जाल्यार भरती आमगेल अंगडीन कोण भटमा म्हळ्यार आमगेल घराक वैदीक वृंद येता वता तांगेला सांगून घेवन केलो पुरा बुक्स स्वाम्याला वचून घेऊन मेळ्ळे की तुमकां पुरा हां स्वाम्याला वचून घेवन वताना फस्ट तांणी मूल नेपाळ म्हूण सांगलें म्हळ्यार स्वाम्यांक आमगेले घरची परिचय आशिल्लो आमगेले हांव हे म्हळ्यार म्हगेले आनू अम्मा सकड आमी ಒಟ್ಟು गेलेली तुगेल दूर रे मागीर म्हगेल बामणू नयंपळ्ळी काशी मठान तूं एक मेंबर जावन आसा तुगेल बायल रे म्हणून तशी आमगेले गुरुल तुगेल शिशू ही योग अर्थ केला हांवें म्हूण तांणी एक सांग म्हण हांव इद्दोळू खंय तशी प्रचाराक वच्चें न्ही जावो मूल नेपाळ रे म्हूण सांगलें तांणी जायत म्हूण तशी एक अशी मागीर नेपाळ आतां आमकां वचपाक जायना ते कोणाल की पुरो घेताना थंय रिस्ट्रिक्शन आसा नेपाळ रायाल ಅಂತ मूल देवी म्हूण सांगलें थंय वचपाक आतां आमगेले वेव्हार सोडून चेडवां घेवन वचचें जायना ताजे ಬಗ್ಗೆ कसं विशेष हे मेळूक कष्ट आसता तुमकां म्हूण मागीर नेपाळा दुखून नेवासे कायली देवी त्या जाल्यार म्हाका करेक्ट म्हूण दिसलें थंय दुखून आरंभ करचें कसं जालें म्हळ्यार समुद्र मथन जाल्यार जागो अमृत वांटील जागो पुरा म्हण थंयचे नेवासेची देवस्थानान तुची मोहिनी राजा सुदर्शन चक्रधारी जाल्यार त्या राक्षसांक मर्दन करच्याक तशी एक विशय म्हाका मेळटा गेलो कशी मेळ्ळी म्हणून म्हाका गोतना बशील कडेन म्हणचे देवालेची स्वाम्याल अनुग्रह मागीर गोकर्ण मठ स्वाम्याला गेले तेन्ना तांणी निमगिलें हे योगाक न्ही हाका कशी कनेक्ट करता म्हूण म्हळ्यार योगांत एक पार्ट आसा भक्ती योगा म्हूण भक्ती दुखून मुक्ती करचें ते म्हाका केलो भजनेंत भक्ती मार्गारीची मोक्ष प्रदायिनी म्हणटा न्हू कशें बा भक्ती मार्गारी देवीन मोक्ष करचें म्हूण तें पुरो एक हें जाता आशिल्लें मनांत ते मागीर रगूर एक विचार संघर्श हें करताची एक फस्ट 150 पेज जाल्ल्या पुरा बा देवा ते एक मर्याद राखल्या पुरो म्हूण मना लागता आशिल्ली 360 पेजाल्या तयार गेलें मागीर तशी मागीर म्हाका केलो हांव फुडें दुखून बुक्स वाजिता आशिल्ली विवेक संपदन आमगेले घरा येता आशिल्ली त्या देवाल एक रूपाक एक करतस म्हूण एकच तशिलें गणपती सोंडील म्हळ्यार शर्तो पाशांकुश कसले धरला तशें पुरो ताजें येताना आमगेले म्हणशिल्ली ताका कसो नेर्शा पुरो तें सर्च करका म्हूण मागीर सुमार इतले विडियोज केलो जणांन हांनी सांगिल्लें पुरो आयकता विचार मेळटा गेलो म्हाका तशी ताजी मागशी एक खाली दैविक रुपांत के आध्यात्मिक वळ अर्थ असं म्हणटाना आमगेले मलगड्यान एक कितले एक आमगेले श्रीमंत समाज न्हयशी ते वळ अर्थ कितलो आसा म्हूण म्हाका आमी ते अर्थ करून घेतना आमकां बदलचें नातल्या फुडें अशी देवा पांय पडटा आशिल्लें आतां ताजे अर्थ कोण घेवन देवस्थानां वता जाल्यार ताजे कितले विचार आसा म्हणून आनी देवीले ते रूप एक दिवस एक मळलेलें वता म्हळ्यार हे देवीक एक रूप म्हूण ना आतां नेवासेंत पळयता गेल्यार अर्धनारी नटेश्वर रुपार आसा म्हळ्यार ते अमृत वांटितान एकलो राक्षस बसलो ताका ताणें अमृत पिवन जावन आशिल्लें सुदर्शन चक्र सोडका जाल्लें तेन्ना मोहिनी रुपार सोडूं जायना म्हणून अर्धनारी नटेश्वर रुपार त्या काणीक पुराक जावन घेवन थंय देवीले रूप तशें आसा मागीर चिके हेकड येताना ते देवीले खडगधारिणी त्रिशूल जावन राक्षसा मर्दन केलेली म्हूण मागीर मुडबिद्रेंत वताना शांत रूप ती बशील मुर्ती आसा तशी म्हळ्यार आमगेले घर कडेन हांव तुमकां सांगता म्हणलें केलें शिरूर मठा स्वाम्यांनी एक मुर्ती दिलेली हां त्या कसं म्हळ्यार म्हगेले फग्र मावांक आवेश येवन घेवन तांणी सांगता आशिल्लें देवालय निर्माण जावका म्हूण मुखार सुनापण तुका मेळटा म्हूण तशी म्हळ्यार आमकां वेव्हार जावचे वचून न्हू कृष्ण मठाक नारलो तेल पुरो सप्लाय करचें आमगेलें हें आशिल्लें तेन्ना एक वर्स हें शिरूर मठा म्हळ्यार आमी प्रति पर्याय चेंज जाल तशी आमी देवालयक आमकां कसो की अनुग्रहान एक वेव्हार दिला त्या बाबतींत देवा एक सेवा म्हूण मावाल एक हें आशिल्लें स्वर्णरथ उत्सव दिवचें आशिल्लें ते शिरूर मठा स्वाम्याल हें दिताना तांकां एक हव्यास आशिल्लें की मुर्ती संग्रह करचें ते खंयकी दुखून आयिल्ले एक पंचमुखी हनुमंतानी महालसा नारायणी 2 मुर्ती तांणी हाडली की तांकां तें गोतना महालसा नारायणी देवी ती म्हूण तेन्ना तांणी पंचमुखी हनुमंत ते पळय नवग्रह गुडी लागी प्रतिश्ठ केला तांकां देव स्वप्न आयिल्लें की त्या पंचमुखी हनुमंता प्रतिश्ठ करी म्हणून तांणी तशी प्रतिश्ठ केल्या हे महालसा नारायणी मुर्ती म्हणून तांकां गोतना हे मुर्ती कसो करची म्हणून तांकां गोतना तशी स्वमठाक व्हरूंक जायनाशी तांगेले पर्याय अंती जाव भितर तांणी कसं हाडला ते विलेवार करका म्हणून तशें तांगेले रूल के आमगेले घरच्यान म्हण म्हाका तेन्ना विवाह जायनाशिल्लें 2012 इसवींत तांणी ते हें उत्सव दिलेलो तेन्ना रात्री एक शयनोत्सव म्हूण करताच
त्या शयनोत्सव त्या वर्स मोस्टली आमकां दिसून येवो म्हण चिका तिरकी म्हणून त्या वसंत मंटप ಅಂತೂ केलं जन चडस हें तें म्हणून म्हळ्यार देवाक आमतू घालून घेवन रुपया पाळली कसं तांतू हें करचें हें करचें तेन्ना आमगेले घरच्यांतू तांकां वोते पडले माळशेल मुर्ती म्हणून न्हय दिसता म्हण लागीं चिके दूर वचून पळयतना वय माळशेल मुर्ती म्हणून मागीर थंय आशिल्ले दिवान कोट्टारी तांगेल्याक वचून निमगेल्के ಇದೊಂದು ಎಂಥ ಮೂರ್ತಿ ಇದು ನಮ್ಮ ಕುಲದೇವಿ ಮಳೆ ನೀವು ಕೊಡ್ತೀರಾ म्हण ನಿಮ್ಗಿಲ್ಲಲ್ಲ ನೀವು ಗುರುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಮುಣ್ ಅವರು ನಾಳೆ ಕೆರೆ ಸ್ನಾನಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ನೀವು ಅವ್ರ ಹತ್ರ ಕೇಳಿ ಮುಣ್ ತದ್ ನಮಗೆಲ್ಲ ಬಮ್ಮುಣು ವಸುನ್ घेऊन थंय ನಿಮ್ಗೆಲ್ಕೆ ಗುರುಜಿ ಮಳೆ ಸ್ವಾಮ್ಯಾಲಗಿ ಇದು ನಮ್ಮ ಕುಲದೇವಿ ಹೌದಾ ನಿಮ್ಮ ಕುಲದೇವಿಯಾ म्हण तांणी ನೀವು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ म्हण ते ऑन दी स्पॉट आम्ही ಲೆಕ್ಕನಿ ಜಸ್ಟ್ सांगू गेलेले ती आमगेल कुलदेवी म्हण ನಾವು ಮುಂಚೆ ಸ್ವಾಮಿನಿ ನಾವು ಆರತಿ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ವಾದ್ಯದಲ್ಲಿ ಕಳಿಸಿಕೊಡ್ತೇವೆ म्हण एकाएकी मागीर ಕೂಡಲೇ अन्नी म्हळ्यार हांगेले मंताक फोन करून म्हणलें अशें अशी सांगला स्वामीनी हाडी आपण जावन येता मग तुका तेदान वाक्य दिलें न्हय हाडी म्हण मागीर पूण लागीं वचून पळयतात ते समज 3 फीट रूम म्हाका गूजबम्स जालें सांगतना वय मागीर मूर्ती खंयची रुपारी कशी कोणाक मुखांतर येता म्हणून तेन्ना थंय आमगेले घरकड सुरू एका बायल मनीस ना ती घरांनी हाडून दवरचें न्ही नाका बा ते धोड मूर्ती घरात की दवरची न्ही म्हणून आमगेले मिल्ला व्हरून दवरली तद नंतर तिका नित्यची त्या देवीक आमगेले शक्त्यानुसार मोगारे पुलकी कसंकी घालून उदबद्द करून म्हळ्यार आमी पुजेन करचे आमकां कसले मंत्र गोतना कसं नाही गोतना मागीर थंय आयल्यांचो कड वय रे तुमी इतली मूर्ती होडी कशी हाडून दवरली म्हणटाना म्हाका हावस म्हण रक्षण तिका नमगो नायला ती इचे जावन मागीर लोटयली हांव हाडल न्ही म्हणची मावन तेन्ना तुका ही रूप कसं म्हणून गोतस रे म्हळ्यार त्या देवी लाकान मत्यांत हॅडस तेवे म्हाका गोतना त्या देवी म्हगेल्या गेयली हांव तिका आपोवन हाडलें तितलें येता गेलें हांव अम्मा म्हूण आपयता तिका आतां एक हावसूक हांव वाटेर सोण वचवे ते आमगेले कुलदेवी म्हणून कळटरी थंय सोण वची चुकी जाता हांवें म्हगेलें कसं शक्त्यानुसार असं म्हाका मंत्र गोतना कसं न्ही गोतना हांव हाडलें म्हणटान केलो जाण तशें करून हाडून नजे अशी तशी म्हणून ताका बालाले हेजो कश्ट जावका पण म्हगेलें त्या मट्टार हांव नात कसन की म्हगेलें हावस म्हण हांव प्रितीर भक्तीर हें करता म्हण तशीच 2012 तांणी अभिवृद्धी झत्ता गेली व्यवहारांत ಅಂತೂ मागीर 2013 ಅಂತೂ म्हाका विवाह जाला हांव त्या घरा सून जावन चमकली नित्याची हांव भजन कीर्तन पुरा करता आशिल्ली ते तांकां भारी खुशी आमगेले घर कडेन सून आयिल्ली न्हय इतले वर्स नंतर म्हणून जायत तांगे लागीं तें पुरो हांव विचार घेता आशिल्लें तें कशें आयलें कितें मागीर म्हाका दिसलें हें पुरो एक धाकल जावका आमगेले नेक्स्ट जनरेशना वरेन तें पावोका म्हणून एक म्हाका मनांत इच्छा आसा की हें YCB लेवल एग्जाम जावचें की पुरक जावन आशिल्लें हां तें मोस्टली देवेलें एक हें आसा पुरो आमी कसकसांक की PhD करचे बदला नेक्स्ट आमगेल्यांक एक हें जावन आसता म्हणून हांव ह्या विशयी आयके केलें म्हळ्यार देवान करयल्लें जायत म्हणून मागीर पुरा जाणां खूश जालीं आमगेले वैदिक वृंदांक जेवो आसा कोणी ज्ञानातील एक सब्जेक्ट तूं घेतले म्हणून तांकां कितले पुरा कळत विशय वेद पुराणाचे आनी आमकां कसं नाही गोतना म्हाका संस्कृती ना जाल्यार एक कसंकी खुशी हांव नवें शिकता असं नवें एक हें जाता असं म्हणून तशी प्रती एक विशय मेळटा हें जालें मागीर हें कंप्लीट जालें मागीर पयलीं आमगेले स्वाम्याल्या वचून हें अर्पण केलें तेन्ना तांणी जाली बाय इतलो गी देवाल दयेन जाल्ली स्वामी कितलो 2 वर्स जाल्लें म्हणून सांगता थंय मठाक एक अर्पण केलें म्हळ्यार थंय एक ग्रंथालयांत आसो म्हूण सांगून घेवन तशी एक भरती कुशेरी एक हें दिस इज कंप्लीट जालें डॉक्टर पदवी एक घेतल्या सो आमकां मस्त खुशी जाल्या आमगेले एक समाजाचे एक बायल मनशान देवाल बदल तांचे बदल पुराच एक संग्रहण करून घेवन मुखारचे आमगेले एक जनरेशनाक ताजे बदल पुरा कळका म्हळेले एक आशयांत तुमी PhD केलेलो आसा मस्त खुशी जाल्या आनी कसन निमगुचे म्हळ्यार आनी कसन तुमगेले एक ध्येय आसा की एक हांव हें करता आशिल्लें म्हाका करूं जाय न्ही आनी कसन तुमगेले गोल आसा की म्हळ्यार म्हाका आतां कसं दिसचें म्हळ्यार हें रिसर्चांनी केले नंतर ते नेक्स्ट जनरेशन आतां युवा पिळी चेडूवांक पेटोवका
विंगड विंगड विधान आता आमगेल्या वरी वाजून बाई म्हणा आता चढू खंडित का वाजीन तांकां आता बाल गणेश तशी कार्टून आनी पळोवची म्हळ्यार तांणी इश्टार पळयताचे हें काणी सकड ते कार्टून थ्रू कोरका एके तांगेल थ्रू नाटकार हेजेर करोका तशी पुरा म्हळ्यार तांकां ते येवका दैनंदिन जिवनाक आतां स्तोत्र न्ही पुराय तांगेल खरें सांगोसुका तशी जनरेशन टू जनरेशन पास जावका म्हणून एक म्हगेले एक इच्छा आसा ते आमगेले GSB समाजाचे प्रत्येक विशयांत परिणीत जावन आसाच कितले की बायल मनशां आसाच तांकां उद्योग करूं कंटिन्यू करूं जायना शिकील विद्दी वेस्ट करूं नज कितले की जावन इंजिनियर्स आसा ती अन्य आसा ती तांणी असल विशयांत एक तांकां तोडगिसून घेवका आमगेल्या मूल संस्कृती कसन आसा ते उरोवका म्हणून एक म्हगेले आशय आनी आमगेले ते देवस्थान जो प्रत्येक आचार विचार जो ते वैज्ञानीक जावन घेवन आसा खाली एक संप्रदाय म्हूण न्ही प्रत्येक आचार दो विचार दो ते सूक्ष्म जावन पळयला रे आमगेले मलगड्यांक ते वैज्ञानीक कारण सांगू कळना आशिल्लें तितले म्हळ्यार पुराजन आमी ओट्ट मेळका आमगेले समाज बांधवांनी तितले आमगेले एक श्रीमंत हें पळय कार्तिक पुन्नम तेरू तशी तेन्ना नवरात्री उत्सव वय प्रत्येक सायंटिफिकली जावन आसा शिवाय ताजे म्हाका कसं हें म्हूण न्ही ते आमी अळकू करूनच आमगेले ते संप्रदाय हें करूं न्यू कोंकण सादारणचे म्हणचे आशिल्ले ते आमकां कळटात आमी कितले श्रीमंत आसा ती म्हळ्यार परशुरामाल कालांतूच आमगेले ते दशगोत्रीय ब्राह्मणांक हांगा घेवन गोमांतका आयले म्हणटा आमगेले पुर्वज इतले हें आशिल्ली ती आमकां इतिहास आसा आमगेले स्वाम्या इतले परंपरा आसा तशें देखून आमी ते विसरूनच एटलिस्ट आतां कुलदेवता आराधन म्हळ्यार हांव कशी चेडूं रक्षण करता तशी रक्षण करता म्हण वर्सा एक कनिश्ट एक वर्स एक वेळा पुणी आमगेले चेडूं घेवन कुलदेवाक कुलदेव म्हळ्यार कोण म्हूण आमकां ते तिळसू का म्हूण खंय के भोंवच्या वच्चे बदलाक ते गोवांत प्रशांत वातावरण आसा कितलेक विचार आसा ते आमगेले आनी घरकड आशिल्ले बायल मनशां तांगेले कुलदेवाले एक कसन विचारू कितले मेळट की तितले एक धाकले कोरून दवरका म्हूण तांगेले चेडूंक ताजे बदल सांगचे एक रिटर्न हें करून घेवन दवरचे तशें पुरो कोरका म्हूण हांव एक सांगचें तशी आतां आमगेले हे कार्यक्रमाचे लास्ट हंताक आयलींच आमी आनी मुखारी म्हळ्यार तुमी आमगेले एक चेडूंक युवजनांक एक बायल मनशाक कसं की एक संदेश दिवचे आसल्यार कसन दितात तुमी कसन म्हळ्यार आमची गेले समाज म्हणालच न्हय ते भारी श्रीमंत जावन आसा ते आचरण जावो आनी आमगेले अविभक्त कुटुंब जावो आमगेले कितले एक विचार आसा म्हळ्यार आमगेले मूल कसन ते प्रत्येक पळोवचे गेल्यार भरती विचार आसता तूं खंयचे एक गोड्डू संप्रदाय म्हूण ना ते आमगेले मूल खंय आशिल्ले कसन कितें प्रत्येक ताका आमी नेवान हें करता म्हणचें पुनरुत्थान म्हणटात पळय तशी आमगेले खंयची मूल आसा की थंय वचून आमी पांय पडचे की आमगेले नागू की मूल हें खंय आसा दैव की ते प्रत्येक खंयचे काही फट्टी न्ही ते ताजें अस्तित्व अशें आमकां रक्षण करता आसता ते आतां एक हांव हो म्हगेले चेडूं कुळार ये न्ही इत्ते म्हूण एक धाकटो आसता तशीच कुलदेव म्हळ्यार हो म्हगेले चेडूं इत्ते ये न्ही म्हण आमकां ते ब्लड रिलेशन कशें आसता की तशीच म्हूण तशी वर्सा एक पटी पुणी कनिश्ट वचून घेवन येवका आमी खंय भोंवची न्ही आमगेले इश्टदेव की आमगेले खंयचे थंय आचरण्या भागवयसूच की तें करका म्हणच्या आतां करता आसाची फुडें मुखार गेलेले म्हणटा आशिल्लें आतां पास देवस्थाना की वगट जाता आसा एक स्टेप्स मुखार दवरता आसाची चेडूंक भजन कीर्तन की सिकोच की ती एक आमगेले समाज बांधव करता आसाची आनी आमगेले म्हालगडे तांकां पुरो मस्त विचार कोतोस तांणी आमगेले तसल्यांक म्हळ्यार मध्यम अहंत आशिल्ल्यांक आमकां शिकोवन दिलें म्हळ्यार आमगेले चेडूं पास करूं जाता ಕೆಲವು आमकां ಗೊತ್ತ आसना तेन्ना तांगे आमकां सांगल्यार मात्र कळचें ते तलेमारू होगूर हें जाता आमकां गोतना जाल्यार आमी चेडूं कशें शिकोवचें तशी बट तुमगेले तसल्यान एक धाकल कोन्न दवरला री पुराजन ताजे बद्दल एक केला री आतां तुमी केल्ले खंयचे एक विशय एक सोशल मिडियान जावं अपलोड केला री जनाक कळटा ओके तशीची आतां तुमगेले कसन पुरा एक योजना आस की मुखारी एक गोल आस की त्या पुरा देवाल निमित्त की सोमेल निमित्त की पुरा जावं म्हूण घेन हांव वरके पुरा देवाला निमगून घेता आसा तशीची आज येवन घेन आमगेलो ओट्टो बयसून तुमगेले एक लायफ जर्नी बद्दल तुमी PhD स्पिरिच्युअलिटीन तो कशी केल्ले
आमगेले देवाल बद्दल कुलदेवील बद्दल कशी पुरा तुम्ही एक विशय संग्रहण केला ताजे बद्दल पुरा आमकां आमगेले वीक्षकांक सांगिल्ले का मस्त मस्त धन्यवाद. ओके पळयलें नव्हे आयचे आमगेले एक अतिथीन कशी पुराची एक कुलदेवील बद्दल तांकां कसले त्या कोरका म्हणून दिसलें योगांत गेले की न्ही मुखार सुनू करचे बद्दल एक कुलदेवील बद्दल एक विषय संग्रहण करून आमगेले मुखारचे जनरेशना वरके एक लाई जगता म्हणचेक तांणी एक विषय संग्रहण करून एक PhD केलेलें आसा. तशीच तांकां इंट्रस्ट आसचे वचून तांणी कसले आमगेले देवी खंय दखून आयली त्या पुराच एक विशय कलेक्ट करून घेवन आमगेले मुखारचे जनरेशनाक लाई जावका म्हणचे एक उद्देशान केलेलें आसा. तशीच आयचे हे संचिके हांगा मुक्ताय करता आसा. मुखालचे वारू अनेक एक अतिथी ओटी येता थंय पसून पळया यू चॅनल. नमस्कार.